जय भीम, नमो बुद्धाय. तर आपण या चॅनलवर तथागत भगवान बुद्ध आणि बुद्धांच्या धर्माविषयी माहिती तसेच बुद्धांचे सुंदर विचार या चॅनलवर आपण जाणून घेत असतो. तर आज आपण बघणार आहोत दान. नेमकं दान म्हणजे काय आणि दान हे कसं द्यायचं असते, कशा पद्धतीने द्यायचं असते हे आपण आज जाणून घेणार आहोत. भगवान बुद्धांनी दानाविषयी काय सांगितलेलं आहे ते आपण आज बघणार आहोत. अनेक लोक देतात म्हणून मी दान दिलं पाहिजे, किंवा यानं दान दिलं म्हणून मी दान देत आहे, किंवा काही लोक असे पण असतात की स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी सुद्धा खूप दान देतात. भगवान बुद्ध त्यांच्या काळात सुद्धा अनेक लोकांनी खूप दान दिलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते जो आपला ग्रंथ आहे तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, या ग्रंथामध्ये खंड क्रमांक 6 आणि भाग पहिला प्रकरण पहिले, त्याच्यामध्ये जीवकाचे दान, अनाथपिंडकाचे दान, विशाखेचे दान म्हणजेच विशाखाची दानशूरता, विशाखाला मिगार माता सुद्धा म्हणतात. तर विशाखाला मिगार माता असं का बरं संबोधलं गेलं याची माहितीसुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघू. तर राजा बिंबिसारचे दान, आम्रपालीचे दान, आज आपण बघणार आहोत राजा बिंबिसारचे दान. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की दानं ददंत सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाधीरता भवन्तु गच्छन्तु देवतागण. दान हे श्रद्धायुक्त मनाने, निस्सीम भावनाने, पंचशिलेचे संपूर्ण आचरण करून अशा पद्धतीने जो मनुष्य दान करतो त्याचंच दान हे पूर्ण नियमात बसते, त्याचंच दान हे खरं ठरते. आणि असा मनुष्य जो दान करतो तो देवता समान ठरतो. तथागत भगवान बुद्धांनी असं सांगितलेलं आहे की दान करताना शिलांचं संपूर्ण संरक्षण करून श्रद्धायुक्त मनाने, निस्सीम भावनेने, कोणत्याही प्रकारचं स्वार्थीपणा वगैरे मनात ठेवून दान करायचं नाही, कारण ते दान रिजेक्ट होते. डायरेक्टच समजत आहे, यामधून डायरेक्टच समजत आहे ना की पंचशिलेचे संपूर्ण आचरण करा. म्हणजे आता एखाद्याने प्राणी हत्या, आता पाण्याची पाता वेरमणी सिक्कापदम समाधियामी, आता याचं उल्लंघन केलं, याचा जर भंग केला म्हणजे कसं, आता याचा त्याचा मर्डर करून किंवा याला त्याला मारून ते पैसे आणून, आता एखाद्यानं असं करून जर 2-3 लाख किंवा 2 लाख रुपये आणले, विचार केला की आता 1 लाख रुपये आम्ही घरी ठेवतो आणि 1 लाख रुपये विहाराला दान देतो, तर ते दान ठरणार नाही, कारण तिथे प्राणी हत्या झाली आहे. म्हणजेच पंचशिलेचं आचरण झालं का. राजा बिंबिसार हा तथागत भगवान बुद्धाचा अनुयायी तर होताच, पण तेवढंच नाही, अनुयायीच नाही तर तो त्यांच्या पूर्ण धम्माचा प्रमुख भाग म्हणून सुद्धा होता. पूर्ण जीवनभर बुद्ध धम्म संघाची सेवा केली आणि संघाची सेवा करता करता मी एवढं काही दान दिलेलं आहे की आता माझ्याजवळ काहीच दान द्यायसाठी राहिलेलं नाही, असा तो राजा मनात विचार करतो. कोण? राजा बिंबिसार. तर आता हा राजा बिंबिसार घराच्या बाहेर पडतो विचार करत करत की मला विहारात जायचं आहे, पण मी खाली हातानं जाणार नाही. विचार करता करता त्याला घराबाहेर माती दिसते. घराबाहेर काय दिसते? माती. तर तो राजा मनात असा संकल्प करतो, आज मी ही मुठभर माती या विहाराला दान देणार आहे. आणि बघा राजाची भावना बघा, तर विहाराच्या प्रवेशद्वाराजवळ एक छोटंसं रोपटं वाढत असते. तो राजा काय करतो आणि ती मुठभर माती त्या रोपट्याच्या बुंध्याशी राजा टाकतो आणि मनात असा विचार करतो की आज हे रोपटं या मातीच्या आधाराने उद्या भविष्यामध्ये खूप मोठं वृक्ष होणार आहे. हे छोटंसं रोपटं उद्या खूप मोठं वृक्ष होईल, याला अनेक प्रकारची पाने येतील, मोठ्या मोठ्या फांद्या येतील. या झाडाच्या सावलीखाली एखादा थकला भाकला भिक्षू जेव्हा या झाडाखाली आराम करता करता एखादा भिक्षू त्या झाडाखाली ध्यान करेल
आणि ध्यान करता करता एखादा भिक्षू अरहंत होईल, दुःखमुक्त होईल, सुखी होईल. आणि जेव्हा तो भिक्षू अरहंत होऊन दुःखमुक्त होईल आणि त्याला जे सुख लाभेल तेव्हा त्याचं थोडंसं पुण्य मला मिळेल. म्हणजे तो भिक्षू जेव्हा दुःखमुक्त होईल आणि सुखी होईल, अरहंत होईल, तेव्हा त्याचं थोडंसं पुण्य मला लाभेल अशी भावना धरून राजा मनात विचार करतो. मुठभर माती, मुठभर माती काय किंमत आहे? मुठभर माती काय किंमत आहे? जर एखाद्याने 1,00,000 रुपये चोरी करून आणले, एखाद्या व्यक्तीने 1,00,000 रुपये चोरी करून आणले आणि असं विचार केला की 50,000 घरी ठेवतो आणि 50,000 विहाराला दान देतो, तर ते दान म्हणून ठरत नाही. ते दान रिजेक्ट होते. ज्याप्रमाणे आपण कसं एखादा फॉर्म भरतो, पण जर आपण नियमात नाही बसलो तर आपला फॉर्म काय होते? रिजेक्ट होते ना. त्याचप्रमाणे जोपर्यंत तुम्ही श्रद्धायुक्त मनाने पाचही शीलाचे आचरण करून निस्सीम भावनेनं श्रद्धायुक्त मनानं दान देत नाही, तोपर्यंत त्याच्यापासून आपल्याला उत्तम मंगल मिळू शकत नाही. की दान हे दानं ददंत सद्दाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना धीरता भवतु गच्छन्तु देवतागण. अशा पद्धतीनं दान करा.